सोनं आणि चांदीच्या सीमा शुल्कात 6% घट, त्यामुळे सोनं स्वस्त होणार, खरेदीदारांना दिलासा. 3 लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, तर नव्या प्रणालीनुसार स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वर, अर्थमंत्र्यांची घोषणा. 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, तर 7 ते 10 लाखांवर 10%, तर 10 ते 12 लाखांपर्यंत 15%, तर 12 ते 15 लाखांपर्यंत 20% आणि 20 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांना 30% कर भरावा लागणार. ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी 3 नव्या योजना. पहिल्यांदा नोंदणी केलेल्यांना 15,000 रुपये 3 हप्त्यात मिळणार. मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटीत 15% घट, मोबाईल आणि चार्जर स्वस्त होणार. इलेक्ट्रिक वाहनं, लिथियम बॅटरी तसंच एक्सरे मशीन स्वस्त होणार, आयात कर कमी करण्याचा परिणाम. कॅन्सरच्या 3 महत्त्वाच्या औषधांना कस्टम ड्युटीतून वगळलं, कॅन्सरवरची औषधं स्वस्त होणार. 1 कोटी घरांना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज मिळावी, यासाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजना लागू, योजनेसाठी 14 लाख अर्ज दाखल. प्लास्टिकच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी प्लास्टिकपासून बनणाऱ्या वस्तूंवरील करात वाढ, प्लास्टिकच्या वस्तू घेणं महाग होणार. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटी नवीन घरं बांधली जाणार, यात शहरी भागात 1 कोटी घरांची निर्मिती केली जाणार, अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखांहून 20 लाखांवर, बिगर शेती व्यावसायिक आणि लहान कर्जदारांना मोठा दिलासा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सलग 7व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर, सलग 7 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन पहिल्या केंद्रीय महिला अर्थमंत्री. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर, 47,65,768 कोटींचा एकूण अर्थसंकल्प. शेअर बाजारातल्या वर्षभरासाठी केलेली गुंतवणूक महाग होणार, 10 ऐवजी 12.5% कर लागणार, सीतारामन यांची माहिती. ग्रामविकासासाठी 2,66,000 कोटींची तरतूद, राज्यांना 15 वर्ष व्याजमुक्त कर्जपुरवठा केंद्र सरकार करणार. रोजगार आणि कौशल्य विकासावर सरकारचा भर, 5 वर्षात 4.1 कोटी तरुणांसाठीच्या पॅकेजवर फोकस, निर्मला सीतारामन यांची माहिती. महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न, 20 लाख तरुणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण, तर नव कौशल्य विकास कोर्सेस सुरू करणार. महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना, 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 12 महिन्यांची इंटर्नशिप, 5,000चा भत्ता. कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर, नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार, 32 फळं आणि भाज्यांच्या 109 जाती वितरित करणार. सरकारकडून शेती तसंच शेतीपूरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद, सीतारामन यांची घोषणा. सीतारामन यांच्याकडून आंध्र प्रदेशसाठी अतिरिक्त 15,000 कोटींच्या निधीची घोषणा, बिहारमध्ये मेडिकल कॉलेज, चेन्नई ते विशाखापट्टणम इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि बिहारमधील रस्ते बांधणीसाठी 26,000 कोटींच्या निधीची तरतूद. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत 12 औद्योगिक पार्क उभारले जाणार, खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारावी म्हणून 100 लॅब्सही उभारल्या जाणार. अर्थसंकल्पानंतर खासदारांचा संसदेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन, काँग्रेस, शिवसेना आणि ठाकरे गटाचे खासदार आंदोलनात सहभागी. देशाला समृद्धीकडे नेणारं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं, तरुणांना अमर्याद संधी, रोजगार, कौशल्य विकासावर आमचा भर, पंतप्रधान मोदींची बजेटवर प्रतिक्रिया. आजचा अर्थसंकल्प हा देशाच्या विकासासाठी नसून मोदी सरकार वाचवण्यासाठीचा अर्थसंकल्प, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खळगेंची टीका. बिहार आणि आसाममध्ये पूर नियंत्रणासाठी 11,500 कोटींची बजेटमध्ये घोषणा, घोषणेनंतर तृणमूल काँग्रेसकडून नाराजी व्यक्त. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य करदात्यांना मोठा फायदा मिळेल, 9 घटकांना न्याय देणारी, अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प, फडणवीसांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. देशवासियांच्या आशा आणि आकांक्षा आणि अपेक्षांचा पूर्तता करणारा अर्थसंकल्प, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. देशाला वचनपूर्ततेसोबत चेतना देणारा अर्थसंकल्प, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया.
पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसते। गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र ओरबाडला, मुंबईची लूट केली, पण बजेटमध्ये निराशाच केली। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बजेटमध्ये आंध्र प्रदेश आणि बिहारला दिलेल्या भरघोस निधीवरून विरोधकांचा संताप। लाडका बिहार, लाडका आंध्र प्रदेश असं दिसते, मग महाराष्ट्र परका का? सुप्रिया सुळेंचा सवाल। अर्थसंकल्पात कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही। आंध्र प्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावेत म्हणून खैरात वाटली। जयंत पाटलांची टीका। अर्थसंकल्प म्हणजे सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न। खासदार अमोल कोल्हेंची बजेटवर टीका। केरनी अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही। महाराष्ट्राला ही वागणूक का? आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल। महाराष्ट्रातले 2 पक्ष भाजपसोबत गेले तरीही राज्याला काहीही दिलं नाही। केंद्र सरकार असं का वागलं? याचं उत्तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जनतेला द्यावं। वर्षा गायकवाड यांची मागणी। आणि यानंतर इतर काही बातम्यांचा आपण 9 सेकंदात आढावा घेऊया। कॅबिनेट बैठकीत विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवारांमध्ये वाद। ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या, महाजनांची मागणी। निधी कुठून आणू? आता जमिनी विकायच्या का? अजित पवारांचा सवाल। महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र महसूल संघटनेचा निर्णय। महायुतीमध्ये एकूण 7 मुख्यमंत्री, तिघे एकमेकांचा कार्यक्रम करणार। खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका, तर मवियात एकूण 77 मुख्यमंत्री। नरेश म्हस्केंचं राऊतांना प्रत्युत्तर। नाशिकमध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा। कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांची उपस्थिती। माझ्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांसोबत झाली, आताही महाविकास आघाडीसोबतच पक्षानं संधी दिली तर नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात लढण्यास इच्छुक असल्याची गोकुळ झिरवाळ यांची प्रतिक्रिया। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन पालकमंत्री। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा हल्लाबोल, तर विखे पाटलांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची मिटकरींची माहिती। अमित शाह यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका। पुण्यातल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंकडून पुण्यातल्या मतदारसंघांचा आढावा। आगामी विधानसभा निवडणूक मनसे सोहळ्यावर लढण्याच्या तयारीत। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे करणार राज्याचा दौरा। हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक। शरद पवार गट हिंगोली आणि वसमत विधानसभा या 2 जागा लढणार असल्याची माहिती। भंडाऱ्यात विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर परिणय फुकेंचं जंगी स्वागत। जेसीबीनं पुष्पा वर्षाव करून क्रेननं घातला हार। विशाळगड तोडफोड प्रकरणी संबंधितांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमींची मागणी। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक विजयी। अजिंक्य नाईक 107 मतांनी विजयी झाल्याची माहिती। ही दुःखाची निवडणूक होती, हा अमोल काळेंचा विजय आहे। त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी निवडणूक लढलो। क्रिकेटसाठी असंच काम सुरू राहील। विजयानंतर अजिंक्य नाईक यांची पहिली प्रतिक्रिया। इंद्राणी मुखर्जीला परदेशात जाण्यासाठी दिलेल्या परवानगीला हायकोर्टाकडून तुर्तास स्थगिती। 19 जुलैपर्यंत परदेशवारी करता येणार नाही। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस देऊनही पूजा खेडकर गैरहजर। दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानं अटकेच्या भीतीनं खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा। मनोरमा खेडकर दिलीप खेडकरांचा खरंच घटस्फोट की बनाव? घटस्फोटाची सत्यता तपासण्याचे केंद्राचे पुणे पोलिसांना आदेश। पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी सोडतात। वंचितच्या कार्यकर्त्यांचा आरोप। येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ससून रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओनंतर संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई। बेवारस रुग्णांना उपचार करून निर्जन स्थळी सोडणाऱ्या डॉक्टरचं निलंबन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा 4था दिवस। काहीशी प्रकृती खालावल्यानं डॉक्टरांच्या पथकाकडून मनोज जरांगेंची तपासणी।
छगन भुजबळांची ही भाषा प्रवीण दरेकरांसारखीच होती. उपोषण संपल्यानंतर सगळ्यांचा हिशेब घेतो मनोज जरांगेंचा दरेकरांना इशारा. मराठा समाजाच्या वतीनं पुण्यामध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचं आयोजन. 11 ऑगस्टला जरांगेंची पुण्यात रॅली. 20 ते 25 लाख मराठा बांधव रॅलीत सहभागी होण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 जुलै रोजी दिल्ली दौऱ्यावर. 27 जुलैला राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री राहणार उपस्थित. रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंटची 29 जुलैला राज्यातील 24 केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा. महारेरानं एजंट्सना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केल्यानंतर 5000 एजंट्स देणार परीक्षा. अशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत देणार. 5 एप्रिल 2024 पासून योजना लागू. भूकंपाची कारणं शोधण्यासाठी भूवैज्ञानिकांचं पथक हिंगोलीमध्ये. पाहणी करून सविस्तर अहवाल केंद्र सरकारला देणार. मागील 4 ते 5 वर्षांमध्ये 24 वेळा भूकंप झाल्यानं भूवैज्ञानिकांकडून पाहणी. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्यभरात सोन्याच्या दरांमध्ये घट. मुंबईमध्ये 5000 तर पुण्यामध्ये 3000 सोनं झालं स्वस्त. गुरुपौर्णिमा उत्सव काळात साईचरणी 6 कोटी 26 लाखांचं दान. 20 ते 22 जुलै दरम्यान 2 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. शहापूरमध्ये धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी. मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण 97% भरलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये एकूण 53% पाणीसाठा. तुळशी धरणही 100% भरलं. दासगावात घरावर दरड कोसळली. दरडीमध्ये घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान. घरांच्या भिंतींना दरडीमुळे तडा गेल्याचं चित्र. कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कासारी नदीच्या पातळीत वाढ. नदीचं पाणी परिसरात घुसल्यानं जनजीवन विस्कळीत. नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास. सांगलीमध्ये चांदोली धरणातून 3648 क्युसेकनं विसर्ग. वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. सलग दुसऱ्या दिवशी कोयना धरणात 4 टीएमसी पाण्याची वाढ. सध्या प्रतिसेकंदाला 50,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्यानं पायथ्यातून 1050 क्युसेकनं विसर्ग सुरू. अहमदनगर जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ. भंडारदरा धरण 56%, मुळा धरण 37%, तर निळवंडे धरणाचा साठा 25%. छत्रपती चौक ते नरेंद्रनगर रेल्वे अंडरपास दोन्ही बाजूनं वाहतुकीसाठी खुला. डागडुजीच्या कामासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अंडरपासचा एक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नागपुरात शनिवारी झालेल्या पावसानं 10,000 घरात पाणी शिरल्याचा महापालिकेचा प्राथमिक अंदाज. तर 347 गावातील 5000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचं अहवालातून समोर. वर्ध्याच्या कुलगाव शिवाराला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका. सोयाबीन आणि कपाशीचं मोठं नुकसान. कोणतेही अधिकारी आणि कर्मचारी गावात आले नसल्यानं शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त. गेल्या 48 तासांपासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस. धरणाचे 33 दरवाजे उघडले. 3,50,524 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सलग 5व्या दिवशी गोंदियात पावसाचा जोर कायम. इटियादो धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ. सध्या धरणात 98% जलसाठा असून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता. परभणीच्या फुलवाडीत ओढ्याला पूर. विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून करावा लागतोय जीवघेणा प्रवास. तात्काळ पुलाचं काम करण्याची गावकऱ्यांची मागणी. नागपुरातील सुभानगरमध्ये बांधकाम सुरू असताना जमीन खचल्यानं 12 फुटाचा खड्डा. नागपूर मनपाकडून खड्डा पडलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी बॅरिगेडिंग. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात कार धरण ओव्हरफ्लो. कारंजा तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात दहेगाव शिवारात बांध फुटल्यानं शेती पाण्याखाली. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांची पंचनामे करून नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी. वर्ध्यातील कारंजा तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान. 11 गावातील 23 घरांची पडझड तर 8 जनावरांचाही मृत्यू. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.